ओम श्री साईराम. धर्मवाहिनी प्रकरण 13. धर्म पूर्वग्रह दूषित किंवा पक्षपाती नाही. सत्य आणि न्यायाने तो परिपूर्ण आहे. म्हणून माणसाने धर्माला चिकटून राहावं. तो धर्माविरुद्ध जाणार नाही याची त्याने काळजी घ्यावी. त्या मार्गावरून भ्रष्ट होणं चुकीचं आहे. माणसाने इतरांविषयीचा तिरस्कार त्यागावा आणि परस्पर ऐक्य आणि प्रेमभावना वाढवावी असं धर्म सांगतो. ऐक्य आणि प्रेमाने दिवसेदिवस जग हे आनंददायी स्थान बनत जाईल. जर प्रेम आणि एकता स्थिर झाली तर अशांती, बेशिस्त, अव्यवस्था आणि अन्यायापासून जग मुक्त होईल. ज्या कोणत्या गोष्टी तुम्ही करत असाल त्यांचा खरा अर्थ प्रथम जाणला पाहिजे आणि मग दररोज त्याची जोपासना तुमच्या कल्याणासाठी केली पाहिजे. या प्रकारे ज्ञानाची वाढ होईल आणि चिर आनंद मिळेल. धर्म आणि कर्म या दोन मूलभूत गोष्टी आहेत. जे निष्पक्षपाती असतात आणि पूर्वग्रह दूषित नसतात, जे धर्मात स्थिर आणि दृढ असतात, ते ज्ञानी वेदांनी सांगितलेल्या सत्याच्या मार्गावर चालतात. हाच सर्व माणसांसाठी असलेला मार्ग आहे. 3 टप्प्यात धर्माचं ज्ञान आकलन करून घेता येतं. जे धर्माने रंगले आहेत अशा विद्वानांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तुम्ही आत्मशुद्धी आणि सत्य प्राप्त करून घेण्याची इच्छा धरली पाहिजे आणि तुम्ही परमेश्वराचा आवाज अशा वेदविद्येची महती, किंमत जाणली पाहिजे. या 3 गोष्टी पूर्ण झाल्या की मग माणसाला सत्य काय आहे हे समजतं आणि ते सत्य असत्यापासून कसं विभक्त करायचं ते समजतं. परस्पर प्रेम आणि सहकार्यानेच हा सत्याचा शोध घेतला पाहिजे. सर्वांच्या कल्याणासाठी शोध घ्यायला सर्वांनी समप्रमाणात उत्सुक असलं पाहिजे. सर्व लोकांचं हित आणि धर्माचा कस लावून प्रत्येकाचं मत पारखलं पाहिजे. जी तत्व या परीक्षातून तावून सुलाखून निघतील ती मुद्दाम वेगळी ठेवली पाहिजेत आणि मानवाच्या कल्याणाची वाढ होण्यासाठी त्यांचा उपयोग आणि प्रसार केला पाहिजे. अशा प्रकारे सर्वच सुखसमृद्धीचा आणि आनंदाचा समप्रमाणात अनुभव घेऊ शकतील. समिती समानी असं धर्मग्रंथ म्हणतात. शिक्षणाप्रमाणेच ज्ञानावर आणि ते मिळवण्याच्या साधनांवर सर्वांचा अधिकार आहे. म्हणून सर्वांनी शुद्ध, निष्कलंक सत्कृत्य करावीत आणि करवून घ्यावीत. मन किंवा मानस नावाच्या एकाच साधनाने दुष्कृत्यांचा त्याग आणि इच्छा, कामनांचा परित्याग करणं शक्य होतं. त्याच्या सहाय्यानेच मानवी जीवनाची ध्येय किंवा पुरुषार्थ प्राप्त करून घेता येतो. निरंतर अभ्यासाच्या परिणामतः ते मन तुमच्या कल्याणाच्या आज्ञा पाळण्याचं शिकेल. दुसरीकडे चित्त तुमच्यासमोर भूतकाळातील आणि वर्तमानातील अनुभव ठेवतं आणि अनुभवांचं यथार्थ दर्शन घडवतं आणि त्या पार्श्वभूमीवर निर्णय कसा घ्यावा हे शिकवतं. या प्रकारे चित्तात चाललेल्या मंथनाने मनाचा समतोल साधला पाहिजे. मन आणि चित्ताला सर्व मानवजातीच्या सौख्याच्या सरळ मार्गावर ठेवलं पाहिजे हे लक्षात ठेवलं पाहिजे. सर्वांची सेवा करणाऱ्या आणि सर्वांना आनंद देणाऱ्या व्यक्तीत धर्म प्रकाशेल आणि तेवत राहील. अशा व्यक्तीवर परमेश्वराची कृपा होईल. एवढंच नाही तर त्याच्याशी एकरूप होण्याची दुर्मिळ संधी देखील त्याला मिळेल. जेव्हा केव्हा तुम्ही कुणाला काही देता किंवा घेता त्यावेळी धर्माच्या मर्यादांचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्या. धर्माज्ञेच्या बाहेर जाऊ नका. हे तुमचं जन्मजात कर्तव्य आहे अशा विश्वासाने सतत धर्माचं पालन करा. धर्माच्या अर्काने तुमच्या शक्तीच्या प्रत्येक कणाला व्यापून टाका आणि प्रत्येक उलटणाऱ्या दिवसाबरोबर त्या मार्गावर अधिकाधिक प्रगती करण्याचा प्रयत्न करा. धार्मिक व्यक्तीच्या प्रत्येक निर्णयातून आणि प्रत्येक कृतीतून उत्साह आणि आनंदाला उधाण आल्याचं दिसेल. अशा त्या प्रकारची माणसाची धर्मावरील निष्ठा आणि चिकाटी असली पाहिजे. परमेश्वर सर्वत्र सर्व गोष्टी पाहत आहे. आपल्या हातून काही पाप तर होत नाही ना याची शंका आणि त्या दृष्टीने पापभीरू वृत्ती, सत्याकडे स्वाभाविक कल, योग्य वर्तणुकीकडे झुकाव अशा प्रकारच्या सद्गुणांनी युक्त असा त्याच्या मनाचा स्वाभाविक कल असतो. या मनाला सर्व मानवजातीच्या कल्याणाच्या दिशेने लावणं आणि त्याचा उपयोग करून घेणं हे तुमचं काम आहे. धर्मावर विसंबून राहिल्याने आनंद निश्चित मिळेल आणि तो वृद्धिंगत होत जाईल. यामुळे दुसऱ्या विषयीचा द्वेष निपटला जाईल. दुसरी व्यक्ती दुःखित किंवा पीडित असेल तेव्हा धर्म तुम्हाला गर्वाने फुगून जाऊ देणार नाही. अशी दुष्टता काय तुम्हाला आनंद देऊ शकेल? इतर सारे जेव्हा आनंदी असतील तेव्हाच तुम्हीही आनंदी होऊ शकाल हे लक्षात ठेवा.
नेहमी सत्यावर प्रेम करा आणि केवळ त्याचंच अनुकरण करा. खोटेपणा कधीही कल्याणकारी नसतो. माणसं आदर किंवा अनादर करतात, पण खोटेपणा, ढोंग आणि अन्यायाचा सन्मान करणारे तुम्हाला कोणी सापडणार नाही आणि सर्वजण सत्य, स्पष्ट वक्तेपणा आणि न्यायाचा आदर करताना दिसतील. वेदातून सांगितलेल्या धर्माची परीक्षा झाली आहे आणि त्याची परीक्षा करताही येते. तो निःपक्षपाती आणि न्याय्य आहे. त्याच्या अनुकरणाने त्यावरील श्रद्धा वाढते. वेदातून सांगितलेल्या नियमांनुसार देवांची उपासना झाली पाहिजे. या मार्गाने धार्मिक आचरणावरील लोकांची श्रद्धा दृढ होईल. हा धर्म ही परमेश्वराची आज्ञा आहे. ती परमेश्वराची अधिकारसंपन्न वाणी आहे आणि म्हणून सर्वांनी त्याचं पालन करावं. कारण देवता कोण आहे? जो त्याच्या दैनंदिन जीवनात एक व्रत म्हणून सत्याचं पालन करतो. त्याच्यासाठी त्याने दिलेलं ते केवळ एक नाव आहे. परमेश्वराने मानवाला केवढी बुद्धी दिली आहे यावर विचार करा. त्या वरदानाचा उपयोग करून पुरुषार्थ करा आणि सत्याच्या मागण्यांचं काटेकोर पालन करत परमेश्वराप्रत नेणाऱ्या मार्गावर वाटचाल करा. त्यासाठी बुद्धीचा वापर केला पाहिजे. परमेश्वराने दिलेल्या या भेटीचा तोच एकमेव हेतू आहे. ज्यांना दृष्टीचं वरदान प्राप्त झालंय तेच पाहू शकतात. आंधळ्यांना ते भाग्य मिळत नाही. त्याचप्रमाणे ज्यांना सत्याचं वरदान मिळालंय, जे पुरुषार्थाची कामना धरतात आणि धर्माला चिकटून राहतात, त्यांना परमेश्वराचं दर्शन होऊ शकतं. इतर सर्व आंधळे आहेत. बुद्धी आणि सारासार विवेक वाढवण्याची साधनं देखील परमेश्वराने दिली आहेत. त्यांचा त्याने योग्य उपयोग केला आणि स्वतः जाणण्याचा प्रयत्न केला तर परमेश्वर त्याला नवीन बुद्धी देईल आणि आकलन शक्तीचे नवे स्रोत देईल. कारण धडपड करणाऱ्यावर त्याची पूर्ण कृपा असते. जेव्हा माणूस धर्माचं अनुसरण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सत्य स्वतःच त्याच्या पुढे उघड होईल. सत्यव्रताच्या शिस्तीच्या बाबतीत जर तुम्ही निष्काळजी असाल तर धर्माने सांगितलेलं प्रत्येक कर्तव्य आणि धर्माने सांगितलेलं प्रत्येक कर्म तुमच्यावर लादलेल्या ओझ्यासारखं वाटेल. या सर्व घटनांमागचं सत्य जाणण्याचा प्रयत्न करा आणि त्या शोधामुळे सर्व धर्मकर्म सुखावह आणि आनंददायक वाटतील. माणसाचा देवाकडे ओढा असेल. दृष्टी विशाल झाल्यावर त्याला आनंद होईल आणि जेव्हा तो नीतिमान आणि सद्गुणसंपन्न असेल तेव्हा आनंदी होईल. अशीच परमेश्वराने माणसाची रचना केली आहे. म्हणून माणसाने धार्मिक आचरण आणि सत्याची जोपासना करून ब्रह्मन्वर चित्त एकाग्र करून मूलभूत स्वभाव धर्म जाणून स्वतःचे उत्तम हितसंबंध साधावेत. सत्येनावृता, सत्याचा शोध घेतलाच पाहिजे आणि तर्काच्या सर्व कसोट्या लावून त्याची परीक्षा घेतली पाहिजे. ओजश्च, कठोरपणे धर्माचं पालन करण्याचं शौर्य. तेजश्च, निर्भय, आत्मसंयमन. सहश्च, म्हणजे जीवनातील चढ उतारामुळे होणाऱ्या आनंद आणि दुःखाचा त्याग आणि सत्य आणि धर्मावरील अविचल श्रद्धा. बलंच, ब्रह्मचर्य आणि शिस्तबद्ध आचरणामुळे प्राप्त केलेले उत्तम प्रकारचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य. वाक्च, सत्य आणि प्रेमाच्या आचरणामुळे प्राप्त करून घेतलेली मधुर आणि सरळ बोलण्याची इच्छा आणि पात्रता. इंद्रिय अमोह, दुष्टता आणि पापापासून पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रियांची निवृत्ती आणि सत्याच्या सेवेत इंद्रियांचं उदात्तीकरण. श्रीश्च, स्वप्रयत्नाने मिळवलेल्या अंतर्विश्वातील अधिकारातून सर्व जगावरील अधिपत्य मिळवणं. धर्मश्च, स्वतःच्या पूर्वग्रह दूषित विचारांचा विनाश आणि सतत सत्याचा शोध. हे सारं त्या सत्यव्रताच्या शिस्तीत येतं. माणसाने करायची प्रार्थना, हे सारं मला मिळू दे वगैरे ओजश्चमे इत्यादी चमकामध्ये सापडेल. धर्म सर्वांचं कल्याण करतो. तो इहपरलोकी आनंदाचं दान देतो. या विश्वधर्माचा महिमा पाहणं आज मानवजातीला जरूर झालंय. त्याच्या महत्त्वाच्या विशेष गुणांमुळे ब्राह्मण ज्ञान आहे. विद्या, सद्गुण, अत्यंत स्तुत्य आणि कल्याणकारी कर्म आणि स्वतःचंच उदाहरण निर्माण करून सद्गुणांचा प्रसार करणं हे ते विशेष गुण जो यांची जोपासना वृद्धी करतो आणि यांना उत्तेजन देतो तो ब्राह्मण आहे. मग तो कोणीही असो. ज्या ब्राह्मणाने अधिकाराचा जो वापर करायचा आहे त्यांचे हे पात्रता गुण आहेत. जो अतिशय सुशिक्षित आहे आणि ज्याचं वर्तन त्याच्या सुशिक्षिततेला शोभणारं आहे तेच या दर्जाला पात्र आहेत. ज्यांना त्या अधिकाराच्या स्थानाला पात्र होण्याची उत्सुकता आहे त्यांनी हे गुण मिळवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. आता क्षत्रियांच्या गुणांविषयी. हाती घेतलेल्या सर्व कार्यातील कार्यक्षमता,
शौर्य आणि धैर्य, दुष्टांना शिक्षा, सज्जनांचे रक्षण करण्यातील साहस आणि उत्सुकता, ज्यांच्यात या गुणांची समृद्धी असेल ते क्षत्रियत्वाच्या दर्जाला पात्र आहेत. त्या वृत्तीने त्यांनी सर्व कामं हाती घेतली पाहिजेत आणि त्यांच्या घरात सर्वांसाठी चांगले नियम लागू केले पाहिजेत. यानंतर वैश्य, त्यांनी व्यापाराचा ओघ जलद आणि सुरळीत वाहता राहील यासाठी अनेक राष्ट्रांचा एक लोकसमाज, स्वतंत्र समाज बनेल असं दळणवळणाचे दुवे हळूहळू प्रगत व्हावेत आणि जगातील संपत्ती वाढेल असे प्रयत्न करावेत. ते त्यांचं काम आहे. अनेक राज्यातील आणि राष्ट्रातील लोकांमध्ये असलेलं ऐक्य तुटणार नाही आणि कमी देखील होणार नाही याची त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. त्यांनी यशश्च म्हणजे महान कृत्य आणि थोर कार्यांची चौकट आणि वर्चश्च म्हणजे शिक्षण आणि आरोग्याची वाढ होण्यासाठी शाळा, इस्पितळं अशासारख्या संस्था निर्माण केल्याचं तेज याची कामना धरावी. सर्व चांगल्या कार्यांसाठी त्यांनी त्यांच्या संपत्तीचा उपयोग करावा. यामुळे सद्गुण आणि प्रामाणिकपणा, नेकी याची जोपासना होते. आता शूद्र आणि त्यांची आदर्श लक्षणं. धर्ममार्गावरून न घसरता त्यांनी मौल्यवान वस्तू निर्माण कराव्यात आणि गोळा कराव्यात. मानवी अस्तित्वाचा हेतू साध्य करण्यासाठी मनःपूर्वक प्रयत्न करत असताना त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंचं संरक्षण करावं आणि त्या वस्तू हुशारीने सांभाळून ठेवाव्यात आणि सर्वांच्या उपयोगासाठी अधिकाधिक निर्माण कराव्या. अशा गोळा केलेल्या वस्तूंचा खरी विद्या वाढवण्यासाठी आणि सज्जनांच्या उदरनिर्वाहार्थ त्यांचा उदारपणे उपयोग करावा. अशा प्रकारे या 4 प्रकारच्या मानवी प्रयत्नांच्या परस्पर प्रयासांनी संपत्तीची कितीतरी पटीने वाढ होईल. माणसाला आनंद देता येईल. लोकधर्म सांभाळण्याच्या सर्वांगीण ध्येयाने हा सामाजिक अनुक्रम तयार केला गेलाय याची 4ही वर्णांनी जाणीव ठेवावी. जर प्रत्येक वर्णाने त्यांची कर्तव्य पाळली तर जगाचं कल्याण होईल हे निश्चित. याशिवाय अधिक महत्त्वाचा असा आत्मानंद प्रत्येकाला प्राप्त होईल. या उलट जर सर्वांना असं वाटलं की सर्वांचा वर्ण एकच आहे, सर्वांसाठी समान कर्तव्य आणि समान नियम आहेत, तर जगाचं कल्याण आणि सुरक्षितता धोक्यात येईल. जर सर्वच व्यापार क्षेत्रात उतरले तर निर्माण केलेल्या वस्तू कोण विकत घेणार आणि कोण वापरणार? जर सर्वांनीच शिकवायला सुरुवात केली तर कोण शिकणार आणि अभ्यास करणार? जर सगळेच आज्ञा देऊ लागले तर त्यांचं पालन कोण करणार? जर सर्वच उत्पन्न काढू लागले आणि पिकवू लागले तर त्यांच्या परिश्रमाने निर्माण झालेल्या निर्मितीला कोण घेणार? प्रत्येक व्यक्तीच्या आणि समाजाच्या कार्यात सत्य आणि धर्माच्या आचरणाने अनेक विधता निर्माण करून ऐक्याला पुष्टी देण्यासाठी परमेश्वराने वर्णधर्माप्रमाणे आयुष्य व्यतीत करण्याचा नियम घालून दिलाय. वृत्ती वर्णाचं अनुसरण करते. व्यवसायाचा आधार वर्ण असतो असा विश्वास आहे. केवळ वृत्तीच्या आधारेच वर्णाचे तसं नामकरण केलेलं नव्हतं. आज वर्णही नाही आणि वृत्ती देखील नाही. आज एक व्यवसाय आणि उद्या दुसरा. आज एक वर्ण उद्या दुसरा. जगातील अस्वस्थतेच्या, सर्वत्र दिसत असलेल्या असमाधानाच्या मुळाशी असलेली हीच ती अस्थिरता. सत्याबरोबरच्या सतत संलग्नतेने, धैर्य आणि सहनशीलतेच्या निश्चल समतोलाने प्रत्येक धंद्यात आणि उद्योगात आंतरिक नीतिमत्ता बिंबवा आणि मग व्यवसायासाठी सांगितलेल्या वर्णाची कर्तव्य पार पाडा. हे सर्व सार आहे, सर्वोच्च आशीर्वाद आहे. तुम्ही जर हे करू शकला नाहीत तर दुःख आणि कायमची तीव्र गरिबी हेच माणसाच्या नशिबी येईल. पहिली श्री रामरक्षा आणि दुसरी दुर्भिक्षेची लोकशिक्षा यांच्यामध्येही निवड करायची. त्या शिक्षेपासून तुमची रक्षा हेच ते धर्मशिक्षण आहे. ओम श्री सत्यसाई रामार्पणमस्तु. जय साईराम.